अंदर मावळातील डोंगरवाडी सटवाईवाडी धनगर पठार येथील रस्ता दरड कोसळल्याने बंद झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे दगड कोसळले आहेत व बाजूच्या डोंगर रांगा खचल्या आहेत. त्यामुळे येथे भूस्खलनाचा मोठा धोका संभवतो. या भागामध्ये सुमारे 1000 पेक्षा जास्त लोकवस्ती आहे. अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर अगोदरच दुरावस्था झालेले मोठमोठे खड्डे बनले आहेत. अशा असतानाच रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद झाला आहे. धनगर आदिवासी बांधवांसाठी हा रस्ता होता. आता हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे नोकरदार, वाहतूकदार, रोजचे कामगार, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, शेतमजूर यांचा दररोजचा मोठा खोळंबा झाला आहे. यांना शहराकडे, मोठ्या गावांकडे जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता होता. मात्र हा रस्ता पूर्णपणे सध्या बंद झालेला आहे. 6 जुलैच्या पावसामुळे रस्त्यात दरड कोसळल्याने, डोंगर रांगा फुटल्याने हा रस्ता बंद झाला आहे. 7 जुलैला दुपारपर्यंत शासनाची कोणतीच मदत या गावांना झालेली नाही. त्यामुळे या भागामध्ये मागील 2 वर्षापूर्वी एका व्यक्तीचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळीही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे त्याला लवकर उपचार मिळू शकले नाहीत आणि उपचाराअभावी या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे आताही शासन अशा प्रकारच्या घटना होण्याची वाट बघते का, अशा प्रकारचा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्याचप्रमाणे येथे गावामध्ये असणाऱ्या गरोदर महिलांच्या डिलिव्हरीसाठी त्यांना गावामध्ये किंवा इतर मोठ्या शहरामध्ये कसे न्यायचे यासाठी रस्ता नाही. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नाही, पिठाची गिरणी बंद झाली आहे, मोबाईलचे नेटवर्क नाहीत, संपूर्ण गाव आदिवासी आहे, पिण्याच्या पाण्याच्या मोटारी विजेअभावी बंद आहेत. त्यामुळे वायरमन किंवा वीज टेक्निशियन रस्ताच बंद असल्यामुळे या गावाकडे येऊ शकत नाही आणि येथून जाऊ शकत नाही. 2014ला साधारणपणे 2014 साली हा रस्ता प्रधानमंत्री योजनेतनं बांधला होता. मात्र दररोजच्या मातेमुरमाच्या वाहतुकीमुळे हा रस्ता मोठमोठ्या हायवा या गावातून जात असल्यामुळे खचला होता. त्यामुळे पावसात तो प्रत्यक्षात अजून जास्त खचून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. धनगर आणि आदिवासी बांधवांचे येथे मात्र हाल होत आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून हा रस्ता त्वरित गावकऱ्यांसाठी दुरुस्त करून गावकऱ्यांचे दळणवळणाचे साधन सुरू करावे, अशी प्रकारची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडबोर यांनी केली आहे. संपूर्ण 3-4 गावांचे दररोजचे दळणवळण बंद झाल्यामुळे राजेश खांडबोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी मदत कार्य सुरू केले आहे. मात्र शासनाची इथपर्यंत कोणतीच मदत या गावांना मिळालेली नाही. त्यामुळे शासन लवकरात लवकर दरड हटवून गावकऱ्यांसाठी बंद असलेला हा रस्ता कधी चालू करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तूर्त मात्र या भागामध्ये जिल्हाप्रमुख राजेश खांडबोर आणि त्यांचे सर्व सहकारी मदत कार्य करत आहेत. बाबतच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फक्त मावळ न्यूज. धन्यवाद.